नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत। दिव्यांग कल्याण विभाग म्हणजेच पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज वेलफेअर डिपार्टमेंट यांच्याकडून अपडेट आलेली आहे। विविध पदांसाठी इथे भरती निघालेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेणार आहोत। इथे कोणतीही अर्जाची फी नाही व वयाची अट सुद्धा दिलेली नाही। तुम्हाला संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच इथे समजून जाणार आहे। जाहिरात आलेली आहे, एकूण 17 पदांसाठी ही भरती असणार आहे। कोणते कोणते पदे असणार आहे, एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, सॅलरी किती असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहून घेणार आहोत। ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, त्यानंतर इथे कोण पात्र असणार आहे, त्यानंतर इथे अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे, ही सर्व माहिती आपण व्हिडिओद्वारे बघून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल किंवा नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात। त्यानंतर जे नवीन योजना आलेल्या असतात ते सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते, सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे बघून घेऊया। पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज वेलफेअर डिपार्टमेंट यांच्याकडून अपडेट आलेली आहे, जाहिरात आलेली आहे। इथे सांगितलेलं आहे बघा, मूकबधिर निवासी विद्यालय तुळजापूर तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम यांच्याकडून 100% अनुदानित शासन मान्यता प्राप्त या अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघालेली आहे। आता कोणते कोणते पद आहेत बघा, विशेष शिक्षक आहे, कला शिक्षक, वाचा उपचार तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वसतिगृह अधीक्षक, राखणदार, सफाई कामगार, विशेष शिक्षक, भौतिक उपचार असे वेगवेगळे पदांसाठी इथे भरती निघालेली आहे। विशेष शिक्षकासाठी 2 जागा आहे, SC साठी 1, OBC साठी 1। इथे एज्युकेशन क्रायटेरिया HSC, DED और BEd, साइन लँग्वेज डिप्लोमा लेवल विथ RCI रजिस्टर्ड हॅव्हिंग 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स तुम्हाला आणि MSc सुद्धा झालेलं पाहिजे आहे। इथे कमीत कमी सॅलरी इथे सांगितलेली आहे बघा, 29,200 to 92,300 S10। कला शिक्षकसाठी 1 जागा आहेत, HSC तुमचं कंप्लीट झालं पाहिजे आहे, म्हणजे 12वी, CTC, ATD और BPED और BFA 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि MSc सुद्धा झालेलं पाहिजे आहे। वाचा उपचार तज्ज्ञ 1 जागा आहे, ओपनसाठी 1, BSLP, LP, MSLP फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी और DHLS विथ RCI रजिस्टर्ड हॅव्हिंग 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे तुम्हाला, हे एज्युकेशन क्रायटेरिया आहे। वैद्यकीय अधिकारीला 1 जागा आहे, SC साठी 1, MBBS और BMS झालेलं पाहिजे आहे। इथे फ्रेशर उमेदवार असेल तरी सुद्धा अर्ज करू शकणार आहात, कारण इथे कोणतीही एक्सपिरियन्सची माहिती दिलेली नाही। शासनाच्या नियमानुसार इथे सॅलरी भेटणार आहे। वसतिगृह अधीक्षक HSC झालेलं पाहिजे आहे, DED विथ हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन फर्स्ट एड ॲक्टिव्हिटी। इथे सॅलरी 19,900 to 63,200 पर्यंत भेटणार आहे। त्यानंतर इथे जे नेक्स्ट पद आहे, राखणदार 4th किंवा 10th पास विथ हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन ITI कॉम्प्युटर रिपेअरिंग इलेक्ट्रिशियन। प्रथम 3 वर्षाकरिता तुम्हाला 15,000 ते 46,600 पर्यंत सॅलरी भेटणार आहे। सफाईकार NTB साठी 1, ओपनसाठी 1, 4th किंवा 10th पास MSc तुम्हाला आलं पाहिजे आहे। मूळ वेतन अधिक देय, महागाई भत्ता यांच्या 50% एवढे एकत्रित करून तुम्हाला इतकी सॅलरी भेटणार आहे। अपंग निवासी विद्यालय तुळजापूर तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम, इथे हे पदांसाठी भरती निघालेली आहे। विशेष शिक्षक आहे, भौतिक उपचार तज्ज्ञ आहे, वसतिगृह अधीक्षक आहे, काळजीवाहक, शिपाई, पहरेकारी आणि सफाईगारसाठी हे भरती आहे। विविध पदांसाठी इथे एज्युकेशन क्रायटेरिया दिलेला आहे, तुम्ही नक्कीच चेक करून घेऊ शकता। HSC असेल, DED असेल, BEd, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स विथ MSc असेल तर विशेष शिक्षकासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। भौतिक उपचार तज्ज्ञ BPTH इथे शिक्षण लागणार आहे। वसतिगृह अधीक्षक HSC, DED और BEd विथ हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन फर्स्ट एड ॲक्टिव्हिटी। तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे। ह्या जो पत्ता दिलेला आहे या पत्त्यावरती 15 दिवसाच्या आत पोस्टद्वारा मूकबधिर व अपंग निवासी विद्यालय तुळजापूरला पाठवून द्यायचं आहे। उशीर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, हे सुद्धा सांगितलेलं आहे। अर्ज प्राप्त झाल्यानंतर इथे सरळ सेवी भरतीच्या नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीद्वारा निवड करण्यात येईल, म्हणजे तुमची इथे मुलाखत घेतली जाईल व त्यानुसार तुमची इथे निवड केली जाईल। तुम्ही 4थी पास आहे, 10वी पास असेल, 12वी पास आहे, त्यानंतर इथे वेगवेगळ्या यातून पदवीधर झाला आहे, नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात। ITI झालेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही नक्कीच अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे। इथे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यायचा आहे, कारण शेवटची तारीख असणार आहे 1 ऑक्टोबर 2024। ऑफलाईन पद्धतीने पोस्टद्वारा तुम्हाला इथे अर्ज पाठवून द्यायचा आहे। या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।